हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. सूर्यनारायणाचे उपास कधी करावे, कसे करावे, का करावे, पूजाविधी व महत्व, रथसप्तमी कथा आपण बघणार आहोत. तर शेवटपर्यंत नक्की बघा. सूर्यनारायणाचे उपवास हे 7 दिवसाचे असतात. रथसप्तमीला उपवासाचे उद्यापन केले जाते. सूर्यनारायणाच्या उपवासाची सुरुवात माघ शुक्ल प्रतिपदेपासून होते आणि रथसप्तमीपर्यंत हे उपवास केले जातात. या वर्षी 19 जानेवारी रोजी उपवासाची सुरुवात होईल व 25 जानेवारी रथसप्तमीला उद्यापन केले जाईल. सूर्यनारायणाच्या उपवासाच्या पूजेसाठी काय साहित्य लागते ते आपण पाहू. देवघरातील बाळकृष्ण, गणपती, हळदी कुंकू, अक्षदा व लाल कलरची फुले घ्यावी. फळं जे आपल्याला सहज मिळतील ते घ्या. तुपाचा दिवा, अगरबत्ती, प्रसाद. उपासाच्या दिवशी लवकर उठून आपली नित्याची कामे आटपून आपण ही पूजा करणार आहोत. ही पूजा तुम्ही अंगणात किंवा गच्चीवर किंवा देवासमोर कुठेही मांडू शकता. विवाहित स्त्रिया हे उपास करतात. सूर्यनारायणाला प्रसन्न करण्यासाठी व आपल्या घरावर आशीर्वाद राहावा म्हणून हे व्रत केले जाते. पूजा मांडणी बघा. एक पाट घ्यायचा आहे. त्यावर लाल कपडा टाकून त्यावर सूर्याची प्रतिमा काढायची आहे. रांगोळीने काढू शकता किंवा छापा मारू शकता. त्या शेजारी थोड्या अक्षदा टाकून त्यावर गणपती स्थापन करायचा आहे. गणपतीची यथासांग पूजा करायची आहे. सूर्यदेवाला, गणपती बाप्पाला वस्त्रमाळ घालायची आहे व त्याच बाजूला बाळकृष्णाची मूर्तीही स्थापन करायची आहे. त्याची पण पूजा करायची आहे. ह्या सगळ्या देवांना फुले, अक्षदा वाहून धूप दीप दाखवायचा आहे. आरती करायची आहे व नैवेद्य दाखवायचा आहे, म्हणजे अर्पण करायचं आहे. सूर्योदयापूर्वी पूजा करायची आहे. सूर्य वर आल्यावर सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे. त्यांची पूजा करायची आहे व नमस्कार करायचा आहे. सूर्यदेवाचे उपास केल्याने आपल्या घरात सुख, शांती, ऐश्वर्य प्राप्त होते. हे उपास तुम्हाला फराळ करूनही, म्हणजे एकादशी सारखे करू शकता किंवा एक वेळ जेवणही करू शकता. रथसप्तमीला उद्यापन करायचे आहे. याची ही कथा आहे. कृष्णाचा मुलगा साम याला त्याच्या स्वतःला खूप अभिमान झाला होता. दुर्वास ऋषी कृष्णाला भेटायला आले होते व ऋषींनी खूप रागीट होते. हे श्रीकृष्णाच्या मुलाला माहीत नव्हते. दुर्वास ऋषी खूप तापट आणि रागीट असल्याने त्यांना राग अनावर झाला आणि श्रीकृष्णाला भेटायला आले होते. ऋषीचा हे शरीर कमजोर झाले होते. हे बघून श्रीकृष्णाचा मुलगा हसला व दुर्वास ऋषीला खूप राग आला. त्यांनी त्याला शाप दिला, तुझे शरीर कुष्ठरोगी होईल. तसेच घडले. अनेक वैद्यांनी औषध दिला, फायदा झाला नाही. मग श्रीकृष्णाने त्याला सूर्यदेवाची उपासना करण्यास सांगितले व वडिलांची आज्ञा मानून सूर्यदेवाची उपासना केली. काही दिवसांनी रोग नाहीसा झाला व बरा झाला. अशा ही रथसप्तमीची कथा आहे. तुम्हाला जर माझ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.